ते प्रत्यक्ष आणि आता शिवसेनेचे सर्व नेते कोर्टाच्या बाहेर आलेले दिसतात। ते काही माध्यमांशी बोलतात का याची देखील प्रतीक्षा आहेच। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील त्यांच्या सोबत चर्चा करताना दिसतात आणि आता आणखी पुढची तारीख या सत्ता संघर्षाच्या फैसल्यासाठी मिळालेली आहे। त्यामुळे आता आणखी 1 ऑगस्ट पर्यंत राज्यातल्या सत्ता संघर्षासाठी आपल्याला नेमका याचा निकाल काय लागतो, नेमकी शिवसेना कोणाची आणि कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार, प्रतोद कोण, गटनेता कोण, या सगळ्यांची उत्तरं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कदाचित 1 ऑगस्ट नंतरच्या सुनावणीनंतर मिळू शकतात। मात्र आज खरं तर अपेक्षा होती या संदर्भातल्या निकालाची, मात्र याही पुढची आता तारीख मिळाली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी ही 1 ऑगस्टला होणार आहे आणि ती देखील मोठ्या खंडपीठासमोर। आज 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होती। मात्र हे प्रकरण इतकं क्लिष्ट आहे, हा पेच इतका मोठा आहे की आता याही पेक्षा जास्त न्यायाधीशांचा समावेश या खंडपीठामध्ये होईल आणि मग आणखी मोठ्या लार्जर बेंच समोर ही सुनावणी होणार आहे। शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत होते, तर सुप्रीम कोर्टात शिंदे गटाची बाजू मांडत होते ज्येष्ठ वकील हरीश साळवे। वादी आणि प्रतिवादींना 27 जुलैपर्यंत आपलं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे। तोपर्यंत पुढची सुनावणी होईपर्यंत कोणताही गट कोणाही वरती कारवाई करू शकणार नाहीये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। 27 जुलैपर्यंत आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून वादी आणि प्रतिवादींना मांडायचंय। शिवसेनेचे हे ज्येष्ठ नेते जे आजच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी उपस्थित होते, अरविंद सावंत आहेत, तर ते आता कोर्टातून बाहेर निघालेले आहेत आणि थेट त्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडे। प्रशांत, वकील आहे जे आणि त्यांचा कामदार जे आहेत वकील ते, आणि त्यानंतर अरविंद सावंत समोर चर्चा करता आहे। अरविंद सावंत सोबत अनिल देसाई आहे, त्यानंतर अनिल परब आहेत, हे सगळे चर्चा करता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रयत्न करतोय आम्ही की त्यांनी आमच्यासोबत बोलावं, यासाठी आम्ही तयारी करतोय। महत्त्वाचं म्हणजे या घडीला जर बघितलं 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे आगामी, त्यानंतर जैसे स्थिती ठेवायचा निर्णय घेण्यात आला आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये जर बघितलं एक अजून की कुठलीही कारवाई आमदारांवरती होणार नाही, अशा प्रकारची सध्या चर्चा मतलब सुरू आहे। आणि या घडीला जर बघितलं हे सगळे जे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे, हे जे शिवसेनेचे वकील आहेत कामदार, त्यांच्यासोबत चर्चा करतायत। चर्चेतून निश्चितपणे काहीतरी निर्णय सांगतील आणि अनिल देसाई काही मार्गदर्शन करत आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण तर अरविंद सावंत आहे, सुभाष देसाई आहे, अनिल परब हे एका वेगळ्या ठिकाणी उभे आहेत, ते देखील चर्चा करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं ठरतंय की आता जर बघितलं आपण तर कुठेतरी ही सुनावणी होईल आणि या सुनावणीमधून काय निघतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे जे तीनही शिवसेनेचे नेते आहेत, हे नेते आहेत ते नेते जर बोलत असतील, त्यामध्ये खास करून अनिल देसाई यांची चर्चा सध्या सुरू आहे। अनिल देसाईंमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे सुभाष देसाई चर्चा करताय, अरविंद सावंत चर्चा करताय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। उनको ले आओ ना जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशांत, आता शिवसेनेचे नेते सुप्रीम कोर्टातनं बाहेर निघालेत, मात्र तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याशी बोलत होतात, संवाद साधत होतात, काय त्यांच्या प्रतिक्रिया होती, त्यांच्यात काय चर्चा सुरू होती? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने चर्चा आहे, एक तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं आहे की हे सगळं महत्त्वाचं आहे की त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी की एक जैसे ते परिस्थिती ठेवण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिलासा दिला असं शिवसेनेच्या नेत्यांना वाटते। दुसरं 1 ऑगस्टला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, याचा अर्थ आम्हाला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। लार्जेस्ट खंडपीठ निश्चितपणे यावरती उत्तर देईल आणि अरविंद सावंत आलेले आहेत आणि अरविंद सावंत यांच्यासोबत हे सगळे नेते आहेत, या नेत्यांसोबत जर बघितलं आपण सगळे नेते इथे बोलण्याच्या प्रयत्नात असणार आहे आणि सगळे नेते काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं ठरतंय की या सगळ्या याच्यात जर बघितलं सुभाष देसाई देखील आहे, अरविंद सावंत देखील आहे आणि या सगळ्या घडामोडीला जर बघितलं आपण तर प्रत्येक नेता काय आता शिवसेनेचे नेते सांगतात हे पाहणं ठरणार आहे। अरविंद देसाई आणि या सगळ्या पद्धतीने बघताय एक जर बघितलं तर अरविंद सावंतजी काय
काय महत्वाचं सुनावणी होणार आहे? काय आला? निर्णय काय आला? निर्णय काय आला सर? निर्णय काय आला सर? ते म्हणतात मीडिया पार्क नाही झाला. आज आपल्याला कल्पना आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे 2 महत्वाच्या मुद्द्यासंबंधात मार्गदर्शन केले त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढं डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढंच येणार, अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी साळवेंनी मग वेळ मागितला आम्हाला, असं अनेक गोष्टी आहेत, पण दरम्यान त्यांनी आणखीन एक मुद्दा सांगितला की विधानसभेच्या जे मधल्या काळात अधिवेशन झालं त्याचं प्रोसिडिंग सील करायला सांगितलेलं आहे. हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली त्यांनी की आता हा इतका महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही या संदर्भात लार्जर बेंचकडे हा विषय नेण्याचा, कारण हा घटनात्मक पेच निर्माण आहे म्हणून लार्जर बेंचकडे आम्ही हा मुद्दा घेण्याच्या विचारात आहोत. एवढेच 3 मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेत. त्यामुळे स्टेटस को आलं आणि स्टेटस को आल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आता थांबल्या. असं त्यांनी असं म्हटलं, स्टेटस को राहील 1 तारखेपर्यंत, बाकी आणखीन काय. आता तुम्ही बघा, दिलासावर शब्द वापरला नाही, न्याय मिळेल त्या दिवशी बोलेल. आता मार्गस्थ झालो, आता त्याच्यावर मला वाटतं स्टेटस कोचा अर्थ शपथ होतो की नाही मला माहिती नाही. 1 आठवडा 1 तारखेपर्यंत. माझ्यासोबत अरविंद सावंत आहेत, हे त्यांच्याशी चर्चा करूया आपण. अरविंद सावंत जर बघितलं आपण, अरविंद सावंतजी जर बघितलं, एक अत्यंत महत्वाचा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाने, आणि या काय 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 वाटतं ज्या पद्धतीने निर्णय येत आहे, या निर्णयातून शिवसेनेला दिलासा मिळेल असं वाटतंय? निश्चितपणे असं शब्द वापरणं योग्य नाही, पण न्यायाची बाब येते त्या शिवसेना किंवा असा विचार न करता देशाच्या संविधानातील तरतुदींचं उल्लंघन होतंय असं चित्र दिसतं. तेव्हा त्या संदर्भात आम्ही कोर्टाकडे गेलो आणि आदरणीय सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की यापुढं या गोष्टींची सुनवाई, खास करून डिस्क्वालिफिकेशनची सुनवाई, हे सर्वोच्च न्यायालयात होईल. त्यामुळे इतर कोणालाही त्या संदर्भात. शिंदे गटाने दावा केला होता की जी शिवसेना आहे ती मूळ शिवसेना आहे, त्यांचेच ते नेते आहे आणि ही शिवसेना. बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, असं मत त्यांचं म्हणणं पडलंय की या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे ठरतंय की त्यांनी स्पष्ट केलं की कुठलाही जो निर्णय आहे तो निर्णय जो आहे तो आम्हाला जैसे परिस्थिती मिळाली आहे. माझ्यासोबत अनिल परब आहे, ते त्यांच्याशी चर्चा करूया. अनिल परबजी, मला सांगा काय झालंय, तुम्हाला काय वाटतं, दिलासा आहे शिवसेनेला? अरविंद सावंत यांनी सगळं ब्रीफ केलेलं आहे, त्याच्यामुळे आता एकाने ब्रीफ केलं होतं. नाही, माझं म्हणणं तसं नाही, तू शिवसेनेला दिलासा आहे का मला तुम्ही सांगा, कारण की तुम्ही सतत हे संपूर्ण केस बघितलेली आहे. अरविंद सावंत यांनी आता सांगितलं. अनिल परब बोलण्यास तयार नाही आहे. ते म्हणतात की अरविंद सावंतजी सांगितलं ते सर्व योग्य आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे अनिल परब निघालेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनिल परबांशी संवाद करण्याचा प्रयत्न आपण जरी केला, पण तो प्रयत्न त्यांनी स्पष्ट केलं. अरविंद सावंत बोलतील आम्ही बोलणार नाही. आणि आता एक महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हा निर्णय झाला आहे, या निर्णयामध्ये आम्हाला जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा निर्णय झाला असं त्यांनी सांगितलं. याचा अर्थ असा होतो की शिवसेना जे आहे याच्या निर्णयावर बऱ्यापैकी खुश झालेली आहे आणि खुश होऊन ते दिलासा शब्द वापरायला तयार नाही आहे, पण त्यांना वाटतंय की जैसे ती परिस्थिती आमच्यासाठी एक चांगलं पाऊल आहे. स्टुडिओ. बरं प्रशांत, या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे शिवसेनेचे काही नेते आजच्या सुनावणीला उपस्थित होते, त्यांची आपण प्रतिक्रिया ऐकली. शिंदे गटाकडून कोणी होतं का, तसं काही दिसत नाहीये, काय त्याबद्दल? कोणीच नाही आहे आणि अशी माहिती मिळते. ज्या पद्धतीनं एक प्रकारे जर बघितलं आपण तर मी सुप्रीम कोर्टाच्या प्रांगणामध्ये आहे, आम्ही प्रयत्न केला शिंदे गटांसोबत बोलण्याचा, पण शिंदे गट यामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य देण्यासाठी तयार नाही आहे. शिंदे गटाचे वकील फक्त कोर्टात बोलत आहे, बाहेर ते औपचारिकपणे वक्तव्य देत नाही. पण शिवसेनेचे वकील असो किंवा शिवसेनेचे नेते असो, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे आणि सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून निर्णय देण्यात आणि त्यांना जे वाटतं ते सांगताय. पण आता अरविंद सावंतांनी म्हटलंय की जैसे ते परिस्थिती हे अतिशय सकारात्मक आहे. 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे, घटनात्मक खंडपीठ आहे. आम्ही दिलासा शब्द वापरणार नाही. जेव्हा न्याय आम्हाला उचित न्याय देईल, त्यांनी हा एक अतिशय महत्त्वाचा शब्द वापरला, उचित न्याय देईल तेव्हा आम्ही दिलासा शब्द वापरू, याचा अर्थ. आणि ज्या पद्धतीनं अनिल देसाई असो, सुभाष देसाई असो, अनिल परब असो किंवा अरविंद सावंत असो, या 4 लोकांपैकी अनिल परब एक शब्दही बोलले नाही, फक्त अरविंद सावंत बोलते. याचा अर्थ निश्चित झालेला आहे की प्रवक्त्यांनीच बोलावं, अनिल परबांनी बोलू नये. त्यामुळे एक कुठेतरी शिवसेना शिस्तीत आणण्याचा तरी प्रयत्न होतो का, हे देखील पाहण्याचं महत्त्व ठरणार आहे. स्टुडिओ. बरं जे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत म्हणजे कोणताही गट
एकमेकांवरती कारवाई करू शकत नाही पुढची सुनावणी होईपर्यंत। त्यामुळे ज्या काही कारवाया आता सेना गटाकडून सुरू होत्या की यांची पक्षातून हकालपट्टी, त्यांची पक्षातून हकालपट्टी, जर हे काही सुरू होतं ते सुद्धा पूर्णपणे थांबणार का 1 ऑगस्ट पर्यंत? बरोबर आहे, याची हकाल प्रशांत आवाज येत नाहीये। राज्यातला सत्ता संघर्ष जो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्या सत्तानाट्यावरती आज फैसला होणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र आता याला आणखी एक पुढची तारीख मिळाली आहे। 1 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार आहे। शुक्रवारपर्यंत दोन्ही गटांना आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राद्वारे मांडायची संधी देण्यात आली आहे किंवा त्यासाठी वेळ देण्यात आलेली आहे। 29 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा असं सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना निर्देश दिलेले आहेत। आज सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान काय काय झालं हेच याचे मुद्दे आपण स्क्रीनवरती पाहतोय। मात्र दिवसाच्या शेवटी आता ही स्थिती जैसे थेच इथपर्यंत येऊन पोहोचली आहे। ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकणार नाहीये असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। पुढची सुनावणी 1 ऑगस्टला, मात्र तीही आणखी मोठ्या म्हणजेच लार्जर बेंच समोर होणार आहे। त्याआधी 27 जुलैपर्यंत दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्राद्वारे आपलं म्हणणं सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्यात। सरन्यायाधीशांनी तसे निर्देश दोन्ही बाजूंना दिलेत। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।